यवतमाळच्या माईदे चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 9 जणांना चावा घेतल्याची घटना घडली। परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झाले। अपार्टमेंटमधील रहिवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। संतप्त नागरिकांनी हातात काठ्या घेऊन कुत्र्याचा शोध सुरू केला असून तात्काळ बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। या लोकांचे फोन आले, वंशिका अपार्टमेंट आली, शुभम अपार्टमेंटमध्ये एक कुत्रं नाही का चावलं, एकाला चावलं तर मग सगळ्यांना चावणं सुरू केलं, 9 लोकांना चावलं। तर मग अशा परिस्थितीमध्ये नाही का हा दहशत पसरला, पूर्ण हा रोड पाहून घ्या पूर्ण बंद झाला आहे। आणि या संकटमोचेपासून सगळ्या लोकांनी इतके घाबरलेले आहे। कमीत कमी 4 लेकरं आहेत, 2 बाया, 2 माणसं आणि आणखी किती लोकांचं झालं यांच्या जो सर्टिफिकेट सरकार दवाखान्याचं। तर मला या लोकांनी संपर्क केल्याबरोबर मी धावत आलो आणि ते कुत्रं त्या गाडीच्या खालीच आहे, बाहेर आलं का पुरा तुटून पडत आहे। तर प्रभाग 21 संजय उपगंधावार शिवसेना। काय मागणी आहे तुमची आता? बस नगर परिषदेला आम्ही वारंवार कंप्लेंट केली, नगर परिषदेला कंप्लेंट केली। आमच्या इथे 4-5 अजून कुत्रे आहे ते त्याला चावलेलं आहे, त्याच्यामुळं तेही कुत्रे बाकीच्यांना चावू नये हा एक दहशतीचा मुद्दा झाला। मी वारंवार साहेबांशी संपर्क केला आहे आरोग्य विभागमध्ये, पण त्यांचा प्रतिसाद आणखी मिळाला नाही। या लोकांनी सुद्धा फोन केला, प्रत्येक नगरसेवकांना सुद्धा फोन केले या लोकांनी, तरी प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी आम्हाला आता इथं आम्ही पहारेकरीसारखी उभे आहे एकदम, एवढी दहशतीच्या खाली वातावरण झालं आहे। हा रोड पा किती या रोडनं रोज 10,000 लोक जातात, पण या रोडनं पा किती सामसूम झालेला आहे, म्हणजे जसं काही कर्फ्यू लागला इथे। अकोल्यात 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली। तर सर्वज्ञ निलेश निंबाळकर असं या मृत मुलाचं नाव आहे। त्याचा मृतदेह पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील नाल्यात आढळून आलाय। 19 मार्च रोजी घरातून बाहेर पडलेल्या सर्वज्ञचा शोध कुटुंबीय आणि पोलिसांकडून सुरू होता। MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शोध मोहीम राबवण्यात येत होती। दरम्यान आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत। तो हमारे पास पुलिस स्टेशन में कंप्लेंट आई थी कि बच्चा सुबह से मिसिंग है। तो जैसे ही रात को वो आए कंप्लेंट लेके, तो हमने तुरंत टीम रवाना करी। हमारी टीम गई फील्ड पे चेकअप करने, सारे आजू बाजू के CCTV कैमरा भी देखे हमने, और हमने डॉग स्क्वाड को भी बुलाया, और उसके बाद ड्रोन का भी यूज़ किया था हमने। पर बॉडी बहुत टाइम तक नहीं मिली, और हमें सुबह माहिती मिली थी कि एक बच्चे की बॉडी PKV में मिली है। तो उसके बाद हमने प्रॉपर इन्वेस्टिगेशन के बाद पता लगाया कि इसकी ही है, और फिर इसके बाद पोस्टमार्टम के बाद हमें और जानकारी मिलने के बाद वी विल कंटिन्यू द इन्वेस्टिगेशन। सस्पेशन का तो कोई मामला नहीं है, क्योंकि बच्चे PKV में उसकी बॉडी मिली है, ऐसे जानकारी आई कि उसको स्विमिंग का भी शौक था। बट आजू बाजू विलेजर से भी पूछा हमने, पर ऐसा कोई बाहर का बंदा अंदर आया, ऐसा कोई माहौल नहीं था वहाँ पे फियर का। तो इसीलिए PM के बाद हम थोड़ा सा और जानकारी मिलेगी, प्रॉपर एविडेंस, तो उस पर कार्रवाई करेंगे। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव बंध्या या परिसरात 32 रानटी हत्ती कळप मागील 11 मार्च पासून आले आहेत आणि या रानटी हत्तीच्या कळपामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचं मका, धान, भाजीपाल्याचं पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होत आहे। याची पाहणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली असता त्यांनी शासनाला म्हटलंय की या ठिकाणी जे नुकसान झालंय त्याची सरसकट भरपाई देण्यात यावी आणि 50,000ची मर्यादा आहे ती काढून त्यात विशेष बाब म्हणून वाढ करावी असं वनमंत्री यांना फोन करून त्यांनी सांगितलंय। सोमवारी या सगळ्या घटनेची माहिती आम्ही विधानसभेत मांडू, तसंच हत्तीचे कळप पुन्हा इकडे येऊ नयेत यासाठी शासनानं उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांचा नुकसान पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं ते म्हणाले। मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या आणि या परिसरातील मका, धान, मिरची, भाजीपाला हत्तीच्या कळपामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं। जवळपास 32 हत्ती या ठिकाणी गेल्या 11 तारखेपासून मुक्कामान आहे। शासनाचे जे नियम आहेत की 50,000 रुपयापर्यंतची मर्यादा किती नुकसान झालं त्या पद्धतीने देण्याचं, पण मक्याची शेती ही महागडी शेती होते, आता धानाची शेती पण महागडी झाली, भाजीपाला पण त्या पद्धतीचं नुकसान झालं, आणि म्हणून हे नुकसान जे झालं हे सरसकट द्यावं आणि 50,000ची मर्यादा त्या ठिकाणी काढून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांचं झालेलं संपूर्ण नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी ही भूमिका आत्ताच माननीय मंत्री महोदयांना आम्ही मांडलेली आहे। त्यांना मी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधलेला होता
त्यांनी सूचना आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सोमवारी या सगळ्या घटनेची माहिती आम्ही मंत्र्यांना आणि वेळ आलं तर विधानसभेतही मांडू आणि या हत्तीचं जे कळप आहे हे पुढच्या काळात या भागात येऊ आलं नाही पाहिजे यासाठी शासनाने करायच्या उपाययोजना आणि शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी या पद्धतीची भूमिका आम्ही सोमवारी विधानसभेत मांडू. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा मलपूर इथं नोकरी लावून देण्याच्या आमिषानं फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाले. पीडित कुटुंबानं न्यायासाठी उपोषण सुरू केले. पीडितांकडून संबंधितांवर आर्थिक फसवणूक, मारहाण आणि धमकीचे आरोप करण्यात आलेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तपास करावा आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आणि त्यांनी पोलीस यंत्रणेवर पण दबाव आणून माझी जी गुन्हे त्याला न्याय पोलीस प्रशासन पण मला न्याय देतो. जर मला आता या 1-2 दिवसात न्याय नाही मिळाला तर मी ते आत्मदहन करीन आणि याचा सर्व जबाबदार शासन सगळेल आणि त्याची पत्नी जबाबदार आहे.